तर मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी चाललो आहे आमच्या कुळदेवीच्या दर्शनासाठी, दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. चला गणपती बाप्पा. साडेनऊ. तर मित्रांनो, आलो आम्ही, चाललो आहे खरं तर कोटकाम, त्याला आपली कुलदेवी आहे तिच्या दर्शनासाठी चाललो आहे. तर आता सध्या गाडी थांबवली कारण की गाडी लागली आमच्या निकेतनला, तर त्याच्यामुळे गाडी थांबवली. तर थोड्या वेळासाठी रेस्ट, तोपर्यंत आपण कोटकामचा रस्ता आमच्या गावापासून कमीत कमी 1-1.5 तासावर आहे. आत्ताशी अर्धा तासच झाला आहे, तेव्हा ही हालत आहे. अजून 1 तास पुढे जायचं आहे. पाहूया आपण. तोपर्यंत अवेलेबल राहा व्हिडिओवर, आणि चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, हा मंदिर परिसर, आणि मंदिरात लागणारे सगळं साहित्य बघा इथं भेटतं. दुकान आहेत, 2 दुकान आहेत. ओटीचं सामान वगैरे तुम्ही इकडनं घेऊ शकता. आणि हे आमचं मंदिर, इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते. हे बाजूला जे एक मंदिर आहे देव रमानाथाचा, तिकडे कौल वगैरे घेतला जातो, तर त्याची देखील आपण एक व्हिडिओ घेऊया छोटीशी. बाजूला आहे हनुमान मंदिर. संपूर्ण मंदिर परिसर आहे मित्रांनो, एकदा पाहून घ्या. तर हे देवगड तालुक्यातील कोटकामती आहे ना, तिथे स्थित आहे हे मंदिर. आणि आमचं राजापूर पांचाळ लोकांची जी देवी भगवती आहे ती ही आमची कुळदेवी आहे. आणि इंटरने असा इंटरने जाऊ. परिसर पूर्ण दाखवायचं. आतमध्ये नाही. तुला कविता पांच्या अडचणीची आहे मूर्ती बघित पाहून का गणपती बसू का कान ठिकाण ठिकाण पाहून का परिवर्तन
हे ताई पाण्याची बॉटल मित्रांनो हे देव रवळनाथ मंदिर आहे. तुमची काही इच्छा असेल काम पूर्ण होतं तर मित्रांनो संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आपण निघालो आमच्या घरी. ॲक्च्युली बाकीच्या व्हिडिओ पण करायचे होते पण काही टाईम नसल्यामुळे ते व्हिडिओ करता आले नाहीत. बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.